जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 3 आर्थिक लाभ, पगारात होणार मोठी वाढ। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजीचे संपूर्ण व्हिडिओज, त्यासोबतच इंग्रजीच्या पहिली युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, प्रथम सत्र परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षेचे संपूर्ण पेपरचे आन्सर शीट असलेले व्हिडिओज, यासोबतच इंग्रजीचं संपूर्ण ग्रामर आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर जानेवारी महिन्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना अतिशय आनंदाची अशी महत्त्वाची खबरबात आलेली आहे, ती अशी की त्यांना 3 आर्थिक लाभ मिळणार असून त्यांच्या पगारातही मोठी वाढ होणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। चला तर बघूया की पगारामध्ये कोणती मोठी वाढ होणार आहे। तर माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत, ज्यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे। पहिली वाढ आहे डीए वाढ। तर माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% महागाई भत्ता हा वाढ केला जाणार आहे, ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% वरून 58% इतका होणार आहे। यामध्ये दुसरी वाढ असणार आहे महागाई भत्ता थकबाकी। तर महागाई भत्ता हा 3% दिनांक 1/7/2025 पासून वाढ होणार असल्याने दिनांक 1/7/2000 पासूनची डीए थकबाकी माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाणार आहे। त्यानंतरचा असणार आहे प्रोत्साहन भत्त्यातील फरक। राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रोत्साहन भत्ता हा मूळ वेतनाच्या 15% किमान 200 व कमाल 1500 रुपये या मर्यादेत अदा करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरचा भत्ता हा 6व्या वेतन आयोगापासून अदा केला जाणार असल्याने दिनांक 1/1/2026 पासून सदर प्रोत्साहन भत्ता हा फरक अदा केला जाणार आहे। तर एकंदरीत हे 3 महत्त्वाचे जे डीए वाढीचे किंवा पेन्शन किंवा पगार वाढीचे जे एकंदरीत फायदे आहेत, हे जानेवारी महिन्याच्या पगारापासून कर्मचाऱ्यांना मिळणार असल्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरतेशेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।